एकीकडे पेट्रोल डिझेलचे वाढते दर तर दुसरीकडे प्रदूषण आणि इंधन आयातीवर होणारा प्रचंड खर्च, या तिहेरी समस्येवर उपाय शोधण्यासाठी आता भारत नव्या पर्यायाकडे वळत आहे. हा पर्याय म्हणजे हायड्रोजन इंधन. आणि या संदर्भात केंद्र सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय. तो म्हणजे केंद्र सरकारने हायड्रोजन इंधनावर चालणाऱ्या वाहनांच्या चाचण्यांना सुरुवात केली असून देशातील 10 महत्त्वाच्या मार्गांची निवड करण्यात आली आहे. ही चाचणी यशस्वी ठरली तर भारताच्या वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल घडू शकतो. मग नितीन गडकरींचा काय आहे हा मेगा प्लॅन आणि देशातील ते 10 मार्ग कोणते आहेत हेच आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी स्वराली आणि तुम्ही पाहताय कट टू कट. आजही भारतातील बहुतांश वाहने ही पेट्रोल आणि डिझेलवरच धावतात. पण या इंधनासाठी भारताला दरवर्षी मोठ्या प्रमाणावर परदेशातून कच्च्या तेलाची आयात करावी लागते. त्यामुळे देशाच्या परकीय चलनावर मोठा ताण येतो. इंधनाच्या किमती वाढतात आणि वाहनांमधून होणारे कार्बन उत्सर्जन पर्यावरणासाठी मोठे संकट निर्माण करते. या समस्येवर पर्याय म्हणून केंद्र सरकार आता स्वच्छ आणि पर्यायी इंधनाकडे वेगाने वाटचाल करत आहे. इलेक्ट्रिक वाहनांनंतर आता सरकारचे संपूर्ण लक्ष हे ग्रीन हायड्रोजन इंधनाकडे आहे. गांधीनगर येथे आयोजित प्रवास 5.0 कार्यक्रमात केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मोठी घोषणा केली आहे. त्यांनी सांगितलंय की हायड्रोजन हे भविष्यातील वाहतुकीचे इंधन आहे आणि त्याच्या वापरासाठी देशातील 10 महत्त्वाच्या मार्गांवर प्रायोगिक चाचण्या सुरू करण्यात आल्या आहेत. त्यांनी केवळ या हायड्रोजन चाचण्यांचीच माहिती दिली नाही, तर भारतीय ऑटोमोबाईल उद्योगाने घेतलेल्या ऐतिहासिक भरारीचे कौतुकही केले आहे. त्यांच्या दाव्यानुसार एकेकाळी अवघ्या 14 लाख कोटी रुपयांचा असलेला भारताचा ऑटोमोबाईल उद्योग आज तब्बल 22 लाख कोटी रुपयांच्या विक्रमी टप्प्यावर पोहोचला आहे. यामुळे भारत आज जपान सारख्या देशालाही मागे टाकत जगातील 3ऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी ऑटोमोबाईल बाजारपेठ बनला आहे. या उद्योगाने देशात तब्बल 4.5 कोटीहून अधिक रोजगार निर्माण केले असून येत्या काळात भारताला या क्षेत्रात जगामध्ये पहिल्या क्रमांकावर नेण्याचं महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट सरकारने ठेवलं आहे. आता प्रश्न असा पडतो की ज्या हायड्रोजन इंधनाचा एवढा गाजावाजा केला जातोय ते तंत्रज्ञान नेमकं काम कसं करतं. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर याबद्दल बोललो आहोत. आता थोडक्यात समजून घेऊया. तर सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हायड्रोजन फ्युएल सेल तंत्रज्ञानामध्ये गाडीत साठवलेला हायड्रोजन वायू आणि बाहेरील हवेतील ऑक्सिजन यांच्यात एक रासायनिक प्रक्रिया घडून आणली जाते. या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर विजेची निर्मिती होते आणि ही वीज गाडीमध्ये बसवलेली मोटार फिरवते, ज्यामुळे वाहन पुढे सरकते. या संपूर्ण प्रक्रियेची सर्वात मोठी खासियत म्हणजे यात इंधनाचे ज्वलन होत नाही, ज्यामुळे पेट्रोल डिझेल सारख्या कोणताही विषारी धूर किंवा कार्बन डायऑक्साईड बाहेर पडत नाही. तर गाडीच्या सायलेन्सर मधून केवळ शुद्ध पाण्याची वाफ किंवा पाणी बाहेर पडते. याच पर्यावरणपूरक वैशिष्ट्यांमुळे आज अमेरिका, जपान, जर्मनी, दक्षिण कोरिया यांसारखे विकसित देश हायड्रोजन तंत्रज्ञानावर अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक करत आहे आणि भारतही आता या जागतिक शर्यतीत आघाडीवर राहण्यासाठी सज्ज झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार सरकारने हायड्रोजन वाहनांच्या चाचणीसाठी देशातील 10 प्रमुख मार्गांची निवड केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील मुंबई पुणे एक्सप्रेसवे, उत्तर प्रदेश आणि दिल्लीमधील ग्रेटर नोएडा, दिल्ली आग्रा आणि ओडिशामधील भुवनेश्वर, कोणार्क आणि पुरी, गुजरात येथील अहमदाबाद, वडोदरा, सुरत आणि जामनगर अहमदाबाद, तसेच दिल्ली एनसीआर मधील शहीदाबाद, फरीदाबाद, दिल्ली, झारखंड येथील जमशेदपूर, कलिंगानगर आणि केरळ येथील तिरुवनंतपुरम, कोची आणि कोची इडापल्ली, आंध्र प्रदेश येथील विशाखापट्टणम, भैयावरम या मार्गांचा समावेश असेल. विशेष म्हणजे हायड्रोजन तंत्रज्ञानाचा वापर फक्त रस्ते वाहतुकीपुरता मर्यादित राहिलेला नाहीये, तर भारतीय रेल्वे ही या दिशेने मोठं पाऊल टाकत आहे. हरियाणातील जिद्द सोनीपत मार्गावर देशातील पहिली स्वदेशी हायड्रोजन ट्रेन सुरू करण्याची तयारी आता अंतिम टप्प्यात आल्याची माहिती मिळाली आहे. आता प्रश्न असा आहे की सरकारने नेमके हेच 10 मार्ग का निवडले. यामागेही एक ठोस कारण आहे. हे सर्व मार्ग देशातील सर्वाधिक वर्दळीचे, औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाचे आणि लांब पल्ल्याच्या माल वाहतुकीसाठी वापरले जाणारे कॉरिडॉर आहेत. त्यामुळे हायड्रोजनवर चालणाऱ्या बस, ट्रक आणि व्यावसायिक वाहनांची प्रत्यक्ष परिस्थितीत चाचणी घेण्यासाठी हे मार्ग सर्वात योग्य मानले गेले आहेत. या चाचण्यांमध्ये वाहनांची कार्यक्षमता, इंधनाचा वापर, सुरक्षितता आणि हायड्रोजन फिलिंग स्टेशनची गरज याचा सखोल अभ्यास केला जाणार आहे. अर्थात या हायड्रोजन क्रांतीचे सामान्य नागरिकांना आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला मिळणारे फायदे अफाट आहेत. पहिला आणि सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे वाढत्या वायू प्रदूषणातून मिळणारी कायमची सुटका. कारण हायड्रोजनच्या वापरामुळे कार्बनचे प्रमाण शून्यावर येईल आणि आपल्या शहरांमधील हवा शुद्ध होण्यास मदत होईल. दुसरा फायदा म्हणजे कच्च्या तेलाच्या आयातीवर देशाचे
अवलंबित्व कमी होईल, ज्यामुळे देशाचा पैसा देशातच राहील आणि अर्थव्यवस्थेला मोठी बळकटी मिळेल. तिसरा फायदा म्हणजे अवजड वाहनांसाठी हे तंत्रज्ञान वरदान ठरणार आहे. सध्याच्या इलेक्ट्रिक वाहनांना चार्ज होण्यासाठी अनेक तास लागतात आणि त्याच्या बॅटऱ्यांचे वजनही खूप जास्त असते. तर या उलट हायड्रोजन वाहनांमध्ये अवघ्या काही मिनिटात इंधन भरता येते आणि एकदा इंधन भरले की ही वाहने लांब पल्ल्याचा प्रवास सहज पूर्ण करू शकतात. तसेच याच कार्यक्रमात नितीन गडकरी यांनी देशातील सार्वजनिक वाहतूक सुधारण्यावर भर देताना सांगितलंय की भारताला सध्या सुमारे 3 लाख नवीन बसची तीव्र गरज आहे. त्यामुळे बस उत्पादकांनी आपली उत्पादन क्षमताही तिप्पट करणं गरजेचं आहे. तसेच सरकार देशभरात आधुनिक खासगी बस पोर्ट उभारण्यासाठीही वेगाने पावले टाकत आहे. दरम्यान पेट्रोलियम मंत्रालयाने E20 म्हणजेच 20% इथेनॉल मिश्रित पेट्रोलच्या वापराबाबत काही वाहनांचे मायलेज हे 3 ते 5% कमी होऊ शकते ही वस्तुस्थिती मान्य केली असली तरी कमी कार्बन उत्सर्जन आणि स्वच्छ इंधनाचे देशासाठी होणारे दीर्घकालीन फायदे या किरकोळ मायलेज कपातीपेक्षा कितीतरी पटीने मोठे असल्याचे स्पष्ट केले आहे. परंतु कोणत्याही नव्या तंत्रज्ञानाप्रमाणेच हायड्रोजनच्या मार्गातही सध्या काही मोठे आव्हाने उभी आहेत. सध्याच्या घडीला पाण्याचे इलेक्ट्रोलायसिस करून ग्रीन हायड्रोजन तयार करण्याचा खर्च खूप जास्त आहे. तसेच या अत्यंत संवेदनशील वायूची सुरक्षित साठवणूक, वाहतूक आणि वितरणासाठी देशात अद्याप पुरेशी पायाभूत सुविधा उपलब्ध नाहीये. देशभरातील महामार्गांवर हायड्रोजन फिलिंग स्टेशनचे मोठे जाळे उभे करावे लागणार आहे. त्यामुळे हा बदल एका रात्रीत होणार नसून त्यासाठी काही वर्षांचा कालावधी लागेल. तरीही इतिहास साक्षी आहे की जेव्हा भारतात पहिल्यांदा इलेक्ट्रिक वाहने आली तेव्हा ही चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चरवर आणि बॅटरीच्या सुरक्षेबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले होते. पण आज लाखो इलेक्ट्रिक गाड्या आपल्या रस्त्यांवर अत्यंत यशस्वीपणे धावत आहेत. त्याच धर्तीवर येत्या 5 ते 6 वर्षात हायड्रोजनवर चालणाऱ्या बसेस, अवजड ट्रक्स, रेल्वे गाड्या आणि व्यावसायिक वाहने भारतीय वाहतूक क्षेत्राचा संपूर्ण चेहरामोहरा बदलून टाकतील यात शंका नाही. थोडक्यात एकेकाळी पेट्रोल डिझेलने भारताची वाहतूक व्यवस्था बदलली होती. आता त्याच इतिहासाची पुनरावृत्ती हायड्रोजन इंधन करू शकतं का, याचं उत्तर पुढील काही वर्षात मिळणार आहे. पण एक गोष्ट निश्चित आहे, जर हे प्रयोग यशस्वी ठरले तर भविष्यात भारतातील महामार्गांवर धूर नव्हे तर केवळ पाण्याची वाफ सोडणारी वाहनं धावताना दिसतील. मग तुम्हाला काय वाटतं, हायड्रोजनच भारताच्या वाहतुकीचं भविष्य ठरेल का? तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका.